आजकालच्या या इन्स्टंटच्या जमान्यामध्ये जिथे मुलांना एका क्लिकवर गोष्टी अवेलेबल आहेत आणि बऱ्यापैकी आपण मुलांचे लाड पुरवत असतो, ते म्हणतील ते आणून दिलं जातं. पण या सगळ्यामध्ये सायकियाट्रिस्टच्या मते मुलांचा अटेन्शन स्पॅन कमी झालेला आहे, मुलांचा पेशन्स कमी झालेला आहे, की ज्याच्यामुळे डिप्रेशन, व्हायलंट होणं ह्या गोष्टी वाढलेल्या आहेत. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्यामधनं विद्यार्थ्यांना आपल्या पाल्यांना बाहेर काढणं हे पालकांसाठी मोठी टास्क आहे. आणि त्याच्यासाठी एक उत्तम सोल्युशन म्हणजे आपल्या मुलांना जे आवडतं त्याचं शास्त्रीय शिक्षण त्यांना घ्यायला भाग पाडणं. कुठलीही कला, कुठली तरी एक कला, मग ते गायन असेल, नृत्य असेल, वादन असेल, शिल्पकला असेल, चित्रकला असेल किंवा स्पोर्ट्स असेल तर अकॅडमी. पण कुठल्या तरी गोष्टीचं अभ्यासाव्यतिरिक्त असं शास्त्रीय शिक्षण दिलं जावं की ज्याच्यासाठी प्रचंड पेशन्स लागतो. कुठलीही कला शिकण्यासाठी किंवा कुठलाही खेळ शास्त्रोक्त पद्धतीने शिकण्यासाठी प्रचंड पेशन्स लागतो आणि ज्याची आत्ता खूप कमी आहे. फक्त मुलांना काही त्याच्यात दोष देण्यासारखं नाही. आपण आपला विचार केला तरी आपण एक काळ होता की जेव्हा आपल्याला सगळ्या आपल्या मित्रमैत्रिणींचे वाढदिवस लक्षात असायचे किंवा बऱ्याच जणांचे फोन नंबर्स लक्षात असायचे. आता जेव्हापासून FB आला आहे, मोबाईल आलेत, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची काही गरजच पडत नाही. तर ते चूक नाही आहे. पण पेशन्स वाढवण्यासाठी, फोकस वाढवण्यासाठी शास्त्रीय कला शिकणं खूप गरजेचं आहे किंवा खेळ. आणि नॉट नेसेसरी की त्या गोष्टीमध्ये त्यांनी करिअर करावं. त्यांचं अकॅडमिक करिअर खूप छान असेल तर उत्तमच आहे. पण आत्ता बाहेर इतकी स्पर्धा आहे, मुलं लहानपणापासून इतक्या स्पर्धेला तोंड देत आहेत की त्या सगळ्या ताणातनं बाहेर येण्यासाठी कुठली तरी कला किंवा खेळ, छंद हा जोपासणं हे स्ट्रेस बस्टर म्हणून काम करणार आहे त्यांच्यासाठी. आणि हळूहळू हा ताण वाढत जातो. जशा पुढे मग मोठं झालं की स्पर्धा परीक्षा, मग काय जॉब, मग करिअर, मग त्याच्यातल्या रिस्पॉन्सिबिलिटीज, तिथली रॅट रेस, ह्या सगळ्याचा ताण प्रचंड वाढत जातो आहे. तर हा ताण घालवण्यासाठी स्ट्रेस बस्टर असणं गरजेचं आहे. आणि लहानपणापासून म्हणजे आता आपल्याकडे सगळीकडे सगळ्या सोयी अवेलेबल आहेत शिक्षण ह्या वेगवेगळ्या कला शिकण्यासाठी. तर त्याचा पालकांनी नक्की उपयोग करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती गोष्ट त्यांना छंद म्हणून किंवा स्ट्रेस बस्टर म्हणून आधी शिकायला द्या. कारण बऱ्याचदा असं, आता डान्स क्लासला ॲडमिशन घेताना बऱ्याचदा असा अनुभव येतो की आया पहिल्यांदा विचारतात की तुम्ही रियालिटी शोजमध्ये उतरवता का. रियालिटी शोजला माझा अजिबात विरोध नाही आहे. त्याच्यातल्या मुलं मुली खूप छान करतात, नो डाऊट. पण त्यांना लहानपणीच थोडंसं काहीतरी केलं की वाहवा मिळवायची जी सवय लागते ना, ती वाईट आहे असं मला वाटतं. पेशन्स वाढवायचा असेल तर काहीतरी मेहनत घेऊन ठराविक गोष्टी झाल्या ना की मग जेव्हा तुम्हाला त्यातनं वाहवा मिळते लोकांची, तो आनंद काहीतरी वेगळा असतो. आणि रियालिटी शोजच्या मागे लागून पुन्हा आपण त्यांना स्पर्धेमध्येच उतरवतो. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण पालक म्हणतात की नाही त्यांना ते आवडतं ना म्हणून मग आम्ही उतरवतो. मान्य आहे, पण तिथे तुम्ही पुन्हा एकदा त्यांना रेसमध्येच उतरवणार आहात, पुन्हा एकदा त्यांना जिंकायचा ताण देणार आहात. तर ह्या सगळ्याच्या बाहेर पडून ते त्याच्यात करिअर करतील नाही करतील हा त्यांचा प्रश्न आहे. पण कुठली पेशन्स वाढणं, फोकस वाढणं हे त्यांच्या नंतर ते जे काही करिअर करतील ना त्या करिअरमध्ये सुद्धा तो पेशन्स त्यांच्या कामी येणार आहे. कारण अप्स अँड डाऊन्स असणारच आहेत. तर या गोष्टीचा पालकांनी नक्की विचार करा आणि आपापल्या मुलांना त्यांचा छंद जोपासायला, तो छंद म्हणूनच जोपासायला, कुठल्याही रेसमध्ये न अडकवता त्यांना तो नक्की करू द्या. आणि त्यांच्या सगळ्या पुढच्या आयुष्यभर त्या गोष्टीचा उपयोग होईल हे नक्की.